नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण फेदर स्टिच बघणार आहोत. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज मी क्लासेसमध्ये घेत होते फेदर स्टिच, तर म्हटलं तुम्हालाही दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर माझ्या व्हिडिओनं तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम मिळत आहे. खूप जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे, कमेंट केलेलं आहे, माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करता, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे मी. तुमच्या सगळ्यांचा मनापासून कारण तुमच्यामुळेच मला मोटिवेशन मिळतं आणखी छान व्हिडिओ बनवण्यासाठी. तर खूप प्रेम तुम्ही माझ्या चॅनलला देत आहात, माझ्या व्हिडिओला देत आहात, त्यांच्यासाठी मी परत एकदा तुमचं सगळ्यांचा आभार मानते. असंच प्रेम जे आहे ते माझ्या चॅनलवरती देत राहा, माझ्या व्हिडिओला देत राहा, कारण नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत मी पोहोचणार आहे. तर इथे मी डबल लेअरची सिल्क थ्रेड घेतलेली आहे. त्यानंतर एक सर्कल करून घ्यायचं आहे. सुरुवातीला जे स्टोनपासून मी धागा जो काढलेला आहे, थ्रेड जी काढलेली आहे, ते आपल्याला सेंटरमध्ये न्यायचे आहे. सेंटरमध्ये एक स्टिच टाकून परत समोरच्या बाजूला न्यायचं आहे आणि समोरच्या बाजूने डायरेक्ट आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक येऊन आपल्याला एक एक्स्ट्राचा टाका टाकायचा आहे. एक्स्ट्राचा टाका टाकल्यानंतर आपल्याला परत सेंटरला जायचं आहे. इथं स्टोनवरती तुम्ही बघू शकता मी एक एक्स्ट्राचा टाका घेतलेला आहे. त्यानंतर परत जे आहे ते सेंटरला जायचं आहे. सेंटरने परत फोडच्या साईडला जायचं आहे. फोडच्या साईडने परत बॅक येऊन आपल्याला इथं परत एक चेन टाकून घ्यायची आणि आणखी एक चेन टाकायची. लॉक चेन स्टिच म्हणतो किंवा लॉक स्टिच म्हणतो आपण. म्हणजे थ्रेड जी आहे ती परत आपली फिरणार नाही पाठीमागे. परत सेंटरला जायचं आहे, परत पुढं जायचं आहे. त्यानंतर जे आहे ते खाली यायचं डायरेक्ट, आणखी ते एक एक्स्ट्रा टाका टाकून लॉक करून घ्यायचं. जे खाली तुम्ही बघत आहे फेदर स्टिच, त्याचाही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे. जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही आपल्या अवेलेबल आहे, तीही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणखी जवळपास 25 ते 30 व्हिडिओ फ्री आरी क्लासमध्ये आहेत. ते व्हिडिओ बघून तुम्ही अगदी आरामात घरी बसून फ्री आरी क्लास करू शकता. त्यानंतर देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीनं करायचं, तेही व्हिडिओ जे महत्त्वाचे आहे तेही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. तसेच माझे 200च्या वर व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हॅल्युएबल आहेत. त्यामधून प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायलाही मिळणारच आहे. तर अशा पद्धतीने आणखी काही आपल्याला आरी एम्ब्रॉयडरीबद्दल शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता, मला कमेंट करू शकता. तसेच आपला जो क्लासेस आहेत ते प्रोफेशनल क्लासेस आहेत. 2 महिन्याचा आपला क्लास आहे. 1 महिना आपण बेसिक घेतो, त्यामध्ये 70 ते 75% आपण कवर करून घेतो. त्यानंतरचा जो आपला बेसिक झाल्यानंतरचा जो 1 महिना आहे त्यामध्ये आपण मोठे जे ॲडव्हान्स वर्क आहेत ते करून घेतो. त्यामध्ये कटवर्क, 3D 5D डोली वर्क हे सगळे आपले कवर होतात. जरदोजी वर्कचं जे ब्रायडल असते तेही कवर होतं. ब्रायडल ब्लाऊज एक कवर करून घेतो. तसेच प्रोफेशनल जर वर्क आपल्याला ऑर्डर मिळत असतील बाहेरून तर ते कशा पद्धतीने करायला पाहिजे, ट्रेसिंग कशा पद्धतीनं करायला पाहिजे, तसेच डिझायनिंग कसं आपण क्रिएट करायचं. एखादी डिझाईन जर आपण फोनमध्ये बघितलं मोबाईलवरती तर ती डिझाईन कशी क्रिएट करायची आपल्या मापानुसार, ते सगळं आपण क्लासेसमध्ये कवर करून घेतो. तर क्लासेससाठी आपण मला डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा फोनही करू शकता. तर अशा पद्धतीने हे फेदर स्टिच जे आहे ते आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. तर एक साईड आपण सुरुवात करताना सेंटरपासून सुरुवात करायची आहे, त्यानंतर खालच्या बाजूला यायचं आहे. हे पूर्ण झाल्यानंतर इथं आपल्याला गाठ मारून घ्यायची आणि परत सेंटरपासून जी आपण सुरुवात केलेली आहे त्याच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे. इथं जी मी निडल वापरलेली आहे ती 2 तारची निडल वापरलेली आहे. आणखी थ्रेड जे आहेत ते डबल थ्रेड घेतलेले आहे सिल्क थ्रेडची. तर इथं परत आपल्याला सुरुवात करून घ्यायची. एक एक्स्ट्रा टाका टाकून जसं मी सांगितल्याप्रमाणे तीच मेथड आपल्याला यूज करायची आणि हे जे आपण बाकीचं जे आपलं शिल्लक आहे वर्क ते पूर्ण करून घ्यायचं. आणखी आपल्याला काही शंका असतील क्लासेस संदर्भात किंवा एम्ब्रॉयडरी संदर्भात, आरी एम्ब्रॉयडरी संदर्भात, तर मला तुम्ही कमेंट करू शकता. असेच व्हिडिओ जे आहेत नवीन जे ट्रेंडिंग व्हिडिओ येत असतात ते अपडेट मी करत राहणारच आहे. ते सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न नेहमी करत असते, आणखी यानंतरही करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
कारण असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर आपले ट्रेसिंगचे हे व्हिडिओ येत राहतील. ट्रेसिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा सोप्या पद्धतीनं तुम्ही ट्रेसिंग कसं करू शकता. जे ट्रान्सपरंट आपण ट्रेसिंग पेपर वापरतो त्या पेपरने आपल्याला कसं करायला पाहिजे किंवा पावडर ट्रेसिंगनी कशा पद्धतीनं प्रोफेशनल ट्रेसिंग करतो. तसेच चेक्स कसे आपल्याला क्रिएट करायचे सोप्या पद्धतीनं न माप टाकता तेही शिकवलं जाणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इथं जे आहे ते वर्क आपलं पूर्ण होत आलेलं आहे. अशाच पद्धतीनं लीफचंही तुम्ही करू शकता. जसं लीफ खाली तुम्ही बघू शकता डबल कलरमध्ये आहे. तिची मेथड जी आहे ती वेगळी आहे. तोही व्हिडिओ मी बनवलेला आहे. जवळपास एक 8 महिने किंवा वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ असेल. थोडा तुम्हाला शोधायला लागणार आहे तो व्हिडिओ जर बघायचा असेल लीफ कसं केलेलं आहे. यानंतर जर मी लीफ परत शिकवलं तर परत एकदा मी तो व्हिडिओ बनवून परत एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. पण हीच मेथड आपल्याला वापरून लीफही तुम्ही करू शकता. तर इथं जे आहे ते आपलं पूर्ण झालेलं आहे. डिझाईन तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.